मस्त कोण काय मेसेज टाकतं बाबा अवघड आहे काय ग्रुप वरती ना लई अवघड काय दादा अरे काय बाई काय नाही तेच नवऱ्याचं माझं भांडण झालं परत आयला काय खरंय तुमचं तुम्ही नवरा बायको का दुश्मन आहे काय कळत नाही भारत पाकिस्तानची सारखी गंमत तुमची वाली मग आता मी करू तरी काय आता मी किती त्याला समजावून घेऊ काय समजावून घेऊ 8 दिवस झाले 8 दिवसापूर्वी तुला नेऊन घातलं मी पुन्हा तू आली काय तुमच्या वागणे काय नाही कशी नवरा बायको असेल भाऊ तुम्ही आता मी पण त्याला नल्ले वैतागले आता मला जायचंच नाही बघ तिकडे बिलकुल पण किती मी आशू गाळू पगार आहे दिसायला एवढा चांगला आहे मग काय अडचणी राहिली अडचण गोड पाणी कुठं पित नाही मला ते सांग अहो तो सारखा माझ्यावरती संशय घेतो मी किती त्याचं ऐकलं दादा मला सांगा बघू संशय घेतो हो काय तू काय फोन बिन करते की मेसेज करते नाही दादा मी कशाला कुणाला फोन करू मला सांग मी घरातच असते कुठे जात पण नाही शेतावर गेली तर एवढा उशीर का झाला बरं आता मागच्या वेळेस आलो त्यावेळेस त्याच्या बिचाराच्या पाया पडलो बाबा घे बाबा कसं तरी आता पुन्हा तुझा भावाला असं वाटतं ना नुसतं पायच पडत राहते बरोबर तू बरोबर बोललास त्यामुळे ते लोक ना जास्त शेफरलेत समजलं ना सारखं पाय पडून पडून ते अति करायला लागलेत माझ्यासोबत पाय काढून टाकू अरे मग तू मला जाळून टाकेल मग एकच तुझी बहीण आहे एकुलती एक तिला काय मरायची तुला बघायची का मेलेली ते बी आहे म्हणा बरं थांब आता ना ह्या वेळेस काय करू आपण तेशी ना मरते आता तो असं गडगडी मारतो ना तुला काय टेन्शन नको घेऊ बघ दादा मला जायचंच नाही तिथं मी तुझ्या पाय पडते मी एका कोपऱ्यामध्ये पडून राहील पण मला नाही जायचं आता परत मला त्रास देतो ना तो आता त्रास देतोय खूप मला आता तू काय घाबरू नको मी आहे आता तू काय टेन्शन घेऊ नको हा आणि ऐक काजल जायली नेमकी तिच्या आईला भेटायला ते आज येते की उद्या येते काही सांगता येत नाही बरं बरं दादा मी सगळं जेवण करेल घरातलं काहीच रडू नको बाबा आता तू माहेरी आहे तू सासरी नाहीये माहेरी आल्यावरती असायचं असतं ठीक आहे चालतंय चालतंय मग एवढा चांगला भाऊ आहे तुझा वाला हो हो मग तुला काही कशाला काही कमी केलं का मागेच नवऱ्याने 2 लाख मागितले 2 लाख दिले बुलेट मागितली बुलेट दिली आता घराला पुन्हा पैसे मागितले घराला आता बस बस आता तू काही देऊच नको त्यांना ते लोक ना आता हत्या करायला लागलेत आता त्यांना काहीच द्यायचं नाही आपण बघ तुला दर दिवाळीला 21,000 देतो काय टेन्शन आहे का तुला मला टेन्शन नाही पण त्यांची हाव वाढली आहे माझा जीव घेतील ते एका दिवशी दादा जीव घेतील नाही घेणार तुझा भाऊ आहे तू घाबरायचं काय एवढं आता एवढ्याच ना त्याला जीव दे इकडं है ना बरोबर त्याला दाखवतो मग आलं का जेवढे पैसे येले ना धरून देतो चरट घेतो देतो उलटा डावून इथं पायावरती पायन खाली डोकं त्याच लायकीच आहे तसंच कर त्याच्याशी वरून पडायचं त्याचं खालून पडलं पाहिजे तोंडातून असं हा तसंच कर तसंच कर तर मी काय म्हणतो तू आली ना तू आता बॅग बिग ठेव हात पाय थोडी फ्रेश बिश हो मी येतो थोडा चक्कर मारतो काय टेन्शन घेऊ नको आता आणि डोक्यातून सगळं काढून टाकायचं काहीच डोक्यात ठेवायचं नाही समजलं ना तुझ्यासारखा भाऊ सगळ्यांना देव तुम्हाला फोन केले असते ना तर काय सांगायला पाहिजे तुला स्वतः घ्यायला आलो असतो नाही बरं झालं तू आली ना काही नाही कर आराम करतो येऊ मग मी ठीक आहे वहिनी परवा येतील काय त्याचं काय सांगता येत नाही ते आज तर शक्यता कमीच आहे भाऊ उद्या बी देईल किंवा परवा बी येऊ शकते बरं बरं मी काय बोलत होते दादा तुझ्याकडे 2 फोन आहेत ना एक फोन मला दिला असता तर माझा फोन ना चार्जिंग नाही त्याला बॅगेतच आहे हा बरं एक फोन दिला असता तर जरा हा बा लॉक काढून देतो ना राहू दे हा आणि काय टेन्शन नको घेऊ वाटलं ना तेव्हा तू मला कॉल कर ठीक आहे दादा ठीक आहे मी जेवण वगैरे बनवून ठेवते हा वहिनी 2 दिवस नाही येणार ना हा तिचं काय भरोसा नाही येते आता येतो चालतंय 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 शिरप्याला फोन करते हॅलो 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 श्रीपत कुठे आहेस तू घरी तू ऐक ना मी आले इकडे भावाकडे कधी अरे आता चालली अर्धा तास झालाय फक्त हा का अरे आलोच घरी कोण नाही ना ऐक ना आणि वहिनी पण नाहीये 2 दिवस मग मजा लय मस्त मजा शिरपतराव जिंदाबाद ऐक ना तू ये ना लवकर लवकर ये दादा पण गेला आता बरोबर येतो चला आज मज्जा आहे वहिनी पण नाही घरामध्ये चला तयारी करते श्रीपत यायची चालेल ना बोलावल्या कुठे अरे श्रीपत अरे
चोर पावला ना मी अरे 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 चक्कर आली ना मला. का बरं मला पाहून किती खुश झालास तू. आणि हे असं काय तोंडाला बांधलेस, कुणी ओळखलं असं डाकू सारखं आलायस, एकदम घाबरले पहिले मी तर. कुणी ओळखलं पाहिजे. आधीच आपल्या नावाचं टिमकाला गेले गावामध्ये, काय बोलतोस. सगळ्या गावाला माहिती. बरं तू आतमध्ये तर चल चालू चल चल चल. बस घर लावून घे ना तू. दरवाजा लावून घेऊ. ना कोणी अरे मी लावते ना. मी करतो तुला सहकार्य. बस ना बस ना. कधी आली तू. अरे हे काय आत्ताच आलीये मी, अजून पिशवी पण नाही ठेवली आतमध्ये. आणि ना वहिनी पण नाही आहेत घरामध्ये, दादा पण गेलाय, संध्याकाळी येईल, शहरात गेलाय. हे काम करू काय तुझ्या नवऱ्याचं करू कार्यक्रम. अरे काही वेळ लागले का तुला. मोकळं जाऊन आता मला सांग, मी प्रत्येक वेळा खोटं बोलून इथे येते. बाय तू द्या ना तुझा म्हणून मी लग्न करेल. ते पण आहे. केलं का लग्न. तसं राहिलं तुझ्या नावावर जगलो आजपर्यंत. असं देत ना रे, तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती. खूप खूप प्रेम आहे. आता हे काढ तरी, हे घातलेस ते गळ्यात. कुणाची ओढणी आहे आणि ती. आणली की नाही असं. म्हणजे काय असे कपडे वाळत घातले त्यांची उचलून आणलीस की काय. अरे बाप रे. मी आता इथे हे बघ, मी आता सांगितलं दादाला मला जायचंच नाही, म्हटलं तुला छळ करतो असं मी त्याला सांगितलं, तू छळ करतोय माझा. मी एक काम कर ना. हा त्याचे 2-3 शेळ्या ना. हा ते शेळ्या चारा घेऊन आणते तर मी मशी आली जातो. म्हणजे आपण राहणार पण जंगल की मंगल. जंगल में मंगल. तू खरंच तू जसं पहिला रोमॅन्टिक होतास ना, तसंच आत्ता पण आहेस. मारे पण तसं राहील. हा ना. आणि काय रे तू असं एकदम निवांत बसलं, माझा हात पण नाही हातामध्ये घेत, काहीच नाही. अरे तू तर गाव सुटले. मग तू काय असं तू शेतामध्ये काम करतोस. मारली तुला. अरे नाही रे, मला कशाला कोणी मारेल. ऐक ना, मी काय बोलते, आता ना आपण रोज फिरू शेतामध्ये, पण आज इथे यायचं आणि उद्या पण तू इथेच यायचं, कारण दादा पण घरी नाही बघ, त्याच्यामुळे आपण इथेच मजा मारायची. माझ्या फिरतीच्या फुला रे कसं वाटतंय तुला. माझ्या फिरतीच्या फुला रे कसं वाटतंय तुला. मला म्हणाले तू तेच गाणं अजून एवढ्या वर्षात तेच गाणं बोलतोय. तुला नाही का सिंधायला गेलो काय ते आणि जो गाजरा तेव्हा हे गाणं म्हणजे बाय काय. केसामध्ये गजरा फिरतीन गजरेवर नजरा, या पुरीचा बघून घ्या नवा नवा न करा. डोंगर गाली वाटाणा लाली, नेसती साडी बेंबीच्या खाली, या येत यासारखी शिरपतराव कथा मारती हो चक्रा. या पुरीचा बघून घ्या नवा नवा न करा. या चंपाचं बघून घ्या नवा नवा न करा. मस्त मस्त मस्त. तू अजून पण गाणं बोलतोस ना. होय लय गाणं. तू मग शेतात कशाला काम करतो. सिंगर व्हायचं होतं ना, गायक. गायक गेला असतो मग तू माझ्याकडे तसं राहिली असते. मग तुम्ही तुला सोडून कुठं राहू शकतो का. नाही राहू शकत तू. बिलकुल नाही बिलकुल नाही. ते तुला हे गाणं ते नव्हतं ना, पप्पी पप्पी दे दे. तसं नाही ते गाणं. पप्पी पप्पी दे दे. अरे पप्पी पप्पी कशाला. अरे मी काय बोलते, पप्पी आपण घेऊच की नंतर. तुझी पप्पी माझ्या ताब्यात, माझी पप्पी तुझ्या ताब्यात. पप्पी पप्पी माझ्या ताब्यात, तुझी पप्पी माझ्या ताब्यात. आता आपलंच राजी. हा हा हा. अरे तू आता सारखं पप्पी पप्पी किती घेणार मला सांग ना. आज अरे तू पप्पी घेऊ नको. सोड रे. ऐक ना, कोणतरी येईल. तुम्ही हा कोण नाही ते माझा नवरा आहे. तो माझा नवरा आहे. आम्ही एकत्र आलो दोघ जण. नवरा आहे माझा, तो नवरा आहे. ते कपडे घालता का असे सूटबूटचे कपडे घालता? ते काय झालं, त्यांच्या डोळ्यात कचरा गेलाय ना. अच्छा, हे आमचे गावातले शिरपतराव आहे. तुम्ही आले केव्हा. मी दादा कोण आहे तुमच्या. दादा शहरामध्ये गेलेत, मी आत्ताच आले.
2 तास झाले. हा फुका फुका मी फुकते. लाज आहे का? लाज आहे? तू कोणाचा कोण नाचून त्याच्यात काय करत होती? काय चालू होतं? कचरा गेलता डोळ्यात. पप्पी तुला काय वाटलं? मला सगळं ऐकत होती बाहेरून. आम्ही त्या बापाच्या माणसं तुझी मी आपल्या गावात सज्जन माणूस. हा तू सज्जनपणा आहे ना, मला माहिती तुझा सज्जनपणा. काय चालू आहे? काय चालू आहे आमच्या घरामध्ये? इकडे काय चालू आहे? ते डोळ्यात कचरा. तुझं काय काम आहे? माझ्या नवऱ्याची तुझी दुश्मनी आहे चांगली. तू का आला इथं? आला का? वहिनी ते काय झालं ना, ते रस्त्याने जाता मला बघितलं ना, तर त्यांच्या डोळ्यात कचरा. ऐका तर, डोळ्यात कचरा गेला होता तर मला बोलले की कचरा काढायला इथे आले होते ते, बाकी काही नाही. एकच दिल मी आठवू. कोण आहे हा बाबा? बाबा नाही, पोरगा. लग्न नाही झालंय अजून, माझ्यासाठी लग्न नाही केलं. नाही सॉरी. अच्छा नाही. बरं. आणि याच्यासाठी दर 8 दिवसाला इथे यायचं राहतं का? नाही तसं काहीच नाही. हा काय तमाशा आहे? अहो काय तमाशा आहे? तमाशा नाही. काय तमाशा नाही. काय आमचं प्रेम आहे, प्रेम. अरे नाही. लवकर सांग. वहिनी ऐका ना. काय लवकर सांग. ते आम्ही की नाही बालमित्र आहोत. बालमित्र आहे. आता दादाला सांगते. आम्ही लहानपणी ना एवढं होतो ना, तर आम्ही भांडे खेळायचो. बाबा नको. तू माझ्यावर बोट नको जोडायचं. वहिनी ऐक ना श्रीपती, तुझा मी बघते. श्रीपती नाही, मग श्रीपत कळलं का? यायचं नाही परत घरात. इथं दिसलं नाही पाहिजे. तुमच्या घरात मी हागे सुद्धा नाही. हागाला मग कशाला आला होता इथे? काय करायला आला होता? पप्पी घ्यायला? तिकडे तुझ्या बायकोला सांगायचं ना. ऐका काय माझा तुझ्या दादाला फोन. नको वहिनी ऐका ना वहिनी, दादाला फोन. दिशील का परत इथं? दिशील का? तुझ्या बायकोला पण घरी येते सांगायला. मी बायकोच करेल. बायको नाही माझ्यासाठी. नाही त्यांना बायको सांगते हे सगळे चाळे नाही वहिनी. दादा कसं तुला आता कसा ठोक. वहिनी ऐक ना मी काय बोलते, मी आहे ना ह्याचा विषय सोडून देईल. दादाला काय सांगू नको. ते ना मला काही सांगू नको. तुला एवढे घाणेरडे चाळे करताना मी काय वाटलं तर माझी लग्न करून द्या, पण त्यांना सांगू नका. नवरा सोडून दोन पोरं सोडून का? तू जशी लग्न लावून द्यायचंय काय तिचं? हा येडे चाळे करून राहिला का? आणि तू पोरं नवरा सोडून याच्यावर मागे लागती का? मी मागे कुठे सोडून आली आहे? मी असं भेटायला आली होती तुम्हालाच. अरे जनाची नाही तर मनाची ठेव ना थोडीशी. तुम्ही परवा येणार होते ना? मला लाज आहे, तोंड दाखवून आलतो. गावाला लाज होत होतं असं तोंड दाखवून. बस ना तुझी ना मरेल. तुला काय काळजी त्याची मरायची? मी काय होतो, मी मेलो तर मी खैस होईन. आठवण काढ खैस मेला. तू जातो का देऊ तुझ्या थोबडामध्ये? हा तुझी मानच वाकडी करते. वहिनी ऐक ना, तुम्ही दादाला काही सांगू नका ना. दादा आहे ना मला कायमचा माझ्याशी संबंध तोडून टाकेल. संबंध तोडून टाकेल? कोणते चांगले संबंध ठेवला? आणि ते बी माहेर येऊन इथं चाळे करून राहिली. तू घरात चाळे करते तू. मी आता याच्या पुढे असं काहीच करणार ना वहिनी. विश्वास ठेव ना. हो विश्वास ठेवू तुझ्यावर. बरं मी आज ते उद्या येणार होती, आजच आली. तुम्ही परवा येणार होते ना? हा परवा येणार होती, उद्या येणार होती. माझं घर असून मी केव्हा येईल याची तुला पंचायत. अच्छा तुला हे एडे चाळे करायला म्हणजे घरात आत्ताच आली, 2 तासही नसेल झाले, लगेच तू त्या बाबाला बोलून घेतलं. पण मी काय बोलत होते, मला त्या बाबाला बोलून घेतलं. तुला हाय का काय? ऐका ना, दादाला फोन करू नका ना. दादा कुठे? मला माहितच नाही दादा कुठे जायले. दादा शहरामध्ये गेलेले. दादाला फोन करू नाही. दादाने मला फोन केला असता. कुठे बघते ना. वहिनी ऐका ना, वहिनी राहू देत ना. हॅलो कुठे आहात तुम्ही? अरे हे माणसं लावले टमाटे बांधायला, तिकडे आलो. अच्छा इथंच आहे का? वावरात आलोय. अच्छा मग घरी या ना. मी घरी आली होती. तू आली का? हा आली. लवकर आली रे. हा बरं वाटलं मग मी निघून आले आज. बरं पण लवकर आहे, अर्जंट. येऊ का? हा खूप महत्वाचं काम आहे. हो आलो लगेच. हा 5च मिनिटात आले पाहिजे. वहिनी जाऊ देत ना. असं काय करताय तुम्ही? राईचा पर्वत करताय उगाचच. हो मी राईचा पर्वत करते ना. आता तुला पर्वत बी कळलं आणि राई पण कळलं. आमच्या चांगल्या भरल्या घरात तू एडेचाळे करायला येते का?
मी नाही करायला येत. भावाचं नाक कापायचंय का? वहिनी ऐका ना, ऐका ना, दादाला दुसरं काहीतरी कारण सांगा ना, मी तुमच्या पाया पडते. तू पाया बिया नको पडू. दुसरं कानाचं तुला थोडस तरी शरम आहे का? अगं तू पोरांचा तरी विचार करायचा ना, नवऱ्याचा तर नाहीच करत, बिचाऱ्याचा. आणि काय सांगून आली यावेळेस? आता कोणतं भान आहे तुझं नवीन? मी सांगितलं की ते लोक मारधड करत असतील, त्रास देता, हे करता. दादाला तेवढंच हे होऊन जातं. दादाला काय आदल्या गावच्या खबरी माहिती आहे की नाही? फक्त दादाला भरून द्यायचे, पिना मारून द्यायच्या खोट्या, तेच करायचं. मी आता ते पण करणार नाही. बस मी आता वहिनी ते पण करणार नाही. मी येणारच नाही घरी बिलकुल. असताना सुधीला पण येणार नाही वहिनी. पण दादाला काही सांगू नका. ये ना म्हणजे बंदच करल आता. नाही ना वहिनी, मला एकच घर असं आहे, आई वडील पण नाही. नवरा गोड नाही लागत, नवरा गोड नाही लागत. हा बरोबर ना वहिनी? ऐका ना.